मित्रांनो, मी रनिंगसाठी ग्राउंडवर आलेलो आहे. आज माझ्याकडं 20 मिनटं होते, ड्युटीवर जायचं आहे. त्या 20 मिनटातले 5 मिनटं मला कूल डाऊन किंवा याला जाणार होते स्ट्रेचिंगसाठी. मग 15 मिनटात मला रन करायचा होता, जेवढा मॅक्सिमम होईल तेवढा. तर 15 मिनटात 2.5 किलोमीटर झाला पेस, म्हणजे जो ॲव्हरेज आहे 5.5 मिनटाला 1 किलोमीटर झालं. दर 1 किलोमीटरनंतर मी थोडासा अर्धा राऊंड चालायचो, परत 1.5 किलोमीटर रन केला मी. कारण जास्त पण लोड दिला तर नंतर परत जमलं पाहिजे. एकदम फास्ट रनिंग केलं की मग जास्त किलोमीटर धावता येत नाही. तर मी असं ऑब्झर्व केलं की मी जेव्हाही एक्सरसाइज करतो, बॅडमिंटन असेल, स्विमिंग असेल किंवा रनिंग असेल, वॉकिंग शक्यतो टाळतो मी. वेळ जास्त लागतो, 1 तास चालल्यावर कुठंतरी ती 4-5 किलोमीटर होतात. तर जेवढे एक्सरसाइज करतो तेव्हा माझी प्रोडक्टिव्हिटी शक्यतो वाढते. प्रोडक्टिव्हिटीमध्ये 100% फरक पडतो. माझं जे बोध साहित्य वाचणं चालू आहे किंवा इतर काही चालू आहे ते वाढतं. फॅमिलीला चांगला वेळ देता येतो, आळसामध्ये वेळ जात नाही. तर ह्या गोष्टी फरक 100% मला दिसतो. तर मित्रांनो, शरीरासाठी व्यायाम खूप गरजेचा आहे आणि मनासाठी अध्यात्म. धन्यवाद.